Hello friends, welcome to the 10th lecture of thermodynamics, and today we are going to see the most important topic of this part, that is the first law. आज आपण बघणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याच्यासाठी वर्क डन आणि इंटरनल एनर्जी हीट हे तिन्ही पॉईंट येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही 7, 8, 9 6, 7, 8, 9 हे चारही लेक्चर्स नीट पहा परत एकदा. मग आपण आज सुरू करतोय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ काय? यस, आपल्याला लहानपणापासून आपण ऐकतो एनर्जी नष्ट होऊ शकत नाही, एनर्जी तयार करता येत नाही. हे जे स्टेटमेंट आहे हे फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, सिम्पली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. एनर्जी तयार करता येत नाही, एनर्जी नष्ट करता येत नाही, एनर्जी ही फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. हेच फक्त जे स्टेटमेंट आहे हे फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे. पण फर्स्ट लॉचं जे स्टेटमेंट आहे बऱ्याच सायंटिस्टनी वेगवेगळे स्टेटमेंट दिले. त्याच्यातलं आपण पहिलं स्टेटमेंट बघितलं, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. हे आपलं पहिलं स्टेटमेंट होतं. अजून काही सायंटिस्टनी स्टेटमेंट दिलं आहे, मी दुसरं पण स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. पहा, हे 5, 6, 7 बरेच स्टेटमेंट आहे. त्याच्यातले 4 ते 5 स्टेटमेंट आपल्या एक्झाममध्ये विचारतात. दुसरं स्टेटमेंट, वेन वन फॉर्म ऑफ एनर्जी disappear, exact same amount of other form must appear. म्हणजे एका प्रकाराची नष्ट, वेन वन एनर्जी जेव्हा नष्ट होते म्हणजे काय, वेन वन फॉर्म ऑफ एनर्जी डिसअपियर देन एक्झॅक्ट सेम अमाऊंट ऑफ अदर फॉर्म ऑफ एनर्जी मस्ट बी ॲपियर. एका प्रकाराची नष्ट एनर्जी जेव्हा नष्ट होते तेव्हा दुसऱ्या प्रकाराची कोणती तरी एनर्जी पुन्हा तयार होते, आणि जेवढी एनर्जी पहिले नष्ट झाली तेवढीच एनर्जी तयार होते. हे दुसरं स्टेटमेंट आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, ऑब्झर्व केलं तर यांचा अर्थ एकच आहे, फक्त वेगवेगळ्या सायंटिस्टने हे वेगवेगळे स्टेटमेंट दिले. अजून पण काही स्टेटमेंट आहे पहा. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी, इंटरनल एनर्जी ऑफ युनिवर्स इज अ कॉन्स्टंट. म्हणजे या संपूर्ण जगाची जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे. संपूर्ण जगाची जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि ती कॉन्स्टंटच राहील. हे पण एक स्टेटमेंट आहे. आता बऱ्याच लोकांचं या स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन होतं, बऱ्याच लोकांचं या स्टेटमेंटवर, किंवा आता काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात पण ऑब्जेक्शन असेल किंवा चालू असेल, सर जर एनर्जी कॉन्स्टंट असते तर मग सुरुवातीला इनिशियली व्हॉट इज अर्थ? अर्थ इज अ फायरबॉल. अर्थ काय होता? फायरबॉल. म्हणजे काय? त्याच्यात खूप सारी एनर्जी होती, खूप सारी काय होती? एनर्जी. मग आज तो फायरबॉल आहे का? नाही. सुरुवातीला अर्थ हा काय होता? फायरबॉल. आज तो फायरबॉल आहे का? नाही. म्हणजे काय? त्याची इंटरनल एनर्जी काय झाली? कमी. तसं नाही आहे मित्रांनो. सुरुवातीला अर्थ जेव्हा फायरबॉल होता तेव्हा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मास म्हणजे सजीव नव्हते, पण आज त्याच्यावर मास आहे. कशाचा मास आहे? प्लॅन्ट्स आहे, ॲनिमल्स आहे, बॅक्टेरिया आहे, अँड सो ऑन. बरेच सारे सजीव आहे. मग ही जी एनर्जी आहे हिचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे? मास. म्हणून एनर्जी काय झाली? कमी. तर तसं नाही आहे, एनर्जी कमी नाही झाली आहे, ती मासच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालेली आहे. म्हणजेच तुम्ही जर या सर्वांचा विचार केला तर आजसुद्धा पूर्वी जेवढी एनर्जी होती आज तेवढीच एनर्जी अर्थमध्ये, फक्त ती एनर्जी काही फॉर्ममध्ये कशात कन्वर्ट होऊन गेली आहे? मासमध्ये. म्हणजेच मग परत हे स्टेटमेंट बरोबर आहे. टोटल अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ युनिवर्स इज कॉन्स्टंट. या संपूर्ण सृष्टीची जी एनर्जी आहे ती नेहमी काय राहते? कॉन्स्टंट राहते. एनर्जी ही नश्वर आहे, आपण तिला नष्ट नाही करू शकत. यस, पुढे पहा. नेक्स्ट, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ सिस्टीम प्लस सराउंडिंग इज कॉन्स्टंट. सेम आहे सिस्टीम प्लस सराउंडिंग म्हणजेच युनिवर्स. या स्टेटमेंटला काही सायंटिस्टने थोडं
मोडून तोडून प्रेझेंट केलेलं आहे. टोटल अमाऊंट ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इज अ कॉन्स्टंट. फक्त काय होतं, कधी कधी सिस्टीममधून एनर्जी सराउंडिंगमध्ये जाते आणि सराउंडिंगमधून एनर्जी सिस्टीममध्ये येते. एनर्जीचा एक्सचेंज होतो. एनर्जीचा काय होतो, एक्सचेंज. आणि कोणत्या फॉर्ममध्ये होतो, हीट आणि वर्क डन या फॉर्ममध्ये होतो. म्हणजे काय मग, एनर्जी ऑफ सिस्टीम अँड एनर्जी ऑफ सराउंडिंग इज अ कॉन्स्टंट. हे स्टेटमेंट पाठ करायचे विद्यार्थ्यांनो. आपल्याला आपल्या ज्या कॉलेजच्या एक्झाम्स आहेत तिथे 2 मार्काला 4 किंवा 5 स्टेटमेंट विचारता. पुढे पहा, हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. तुमच्या पुस्तकात लिहिलेलं नाही पण लक्षात ठेवा. देअर इज नो परपेच्युअल मशीन. थोडं ऑड स्टेटमेंट आहे, इंजिनिअरिंगचं स्टेटमेंट आहे. व्हॉट इज अ परपेच्युअल मशीन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ परपेच्युअल मशीन. परपेच्युअलचा मशीनचा मिनिंग असा आहे, मशीन विच विल वर्क विदाउट एनर्जी. जे बिना एनर्जीचं काम करेल असं मशीन आहे का मित्रांनो? बिना एनर्जीचं काम करेल असं कुठलं मशीन या जगात अस्तित्वात आहे का? त्याचं आन्सर आहे सध्या तरी नाही आहे. देअर इज नो परपेच्युअल मशीन. परपेच्युअल मशीन म्हणजे असं मशीन जे बिना एनर्जीचं काम करेल. जर असं मशीन भेटलं तर मग काय होईल, मग खूप जगातल्या बऱ्याच गोष्टी बदलून जातील. इमॅजिन करा, तुमचा मोबाईल परपेच्युअल आहे. मोबाईल परपेच्युअल म्हणजे काय, त्याला कुठलीच एनर्जी लागत नाही. म्हणजे काय, त्याची बॅटरी कधीच संपणार नाही. इनफॅक्ट त्याला बॅटरीचीच गरज पडणार नाही. असा मोबाईल म्हणजे कुठली एनर्जी न वापरता तो काम करतोय. किंवा गाडी आहे परपेच्युअल. गाडी म्हणजे काय, परपेच्युअल कार आहे तुमच्याकडे. परपेच्युअल कार म्हणजे काय, अशी कार जिला कुठलीच एनर्जी लागत नाही. सोलर एनर्जी लागत नाही, पेट्रोल ती वापरत नाही, कोळसा तिच्यात चालत नाही, काहीच डिझेल नाही, काही नाही, ती आपोआप चालते. असं कुठलं मशीन आहे का? नाही. तर हे स्टेटमेंट कोणाचं आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं जेईत विचारलेलं आहे एकदा, पुस्तकात दिलेलं नाही. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. देर इज नो परपेच्युअल मशीन मीन्स द मशीन विच विल वर्क विदाउट एनर्जी. इट इज नॉट अ पॉसिबल. शक्य नाही आहे. पण तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, खूप साऱ्या सायंटिस्टने या मशीनवर असं मशीन शोधायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये न्यूटन एक होता. न्यूटनने प्रयत्न केला परपेच्युअल मशीन शोधण्याचा. बरेच सायंटिस्ट होते. थॉमस वॅटसन होता, यस, एडिसन होता. त्याच्यात आपल्या इथले महान भास्कराचार्य. तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, पण भास्कराचार्यांनी सुद्धा काम केलं होतं. त्यांनी सुद्धा परपेच्युअल मशीनचं डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सुद्धा असं मशीन बनवण्याचा प्रयत्न केला होता जे विदाऊट एनर्जी काम करेल. पण तसं मशीन अजून सापडलेलं नाही आहे मित्रांनो. पण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू शकता. पण सध्या तरी थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ सांगतो, देअर इज नो परपेच्युअल मशीन. एका मिनिटात सर्व स्टेटमेंट रिवाइज करून देतो, पाठ करून घ्या, लिहून घ्या. फर्स्ट, energy cannot be created nor be destroyed, simply converted from one form to another. Second, when one form of energy disappears, then exact amount or equivalent amount of another form of energy must appear or must be produced. The total amount of internal energy of universe is constant. Fourth number, when the energy of system and energy of surrounding must be constant. Universes आपण फक्त तुकडे केले, बरोबर आहे. There may be change of energy between system and surrounding, but the total will remain same and there is no perpetual machine which will work without consumption of energy. असं मशीन नाहीये, अस्तित्वात नाहीये. असं कुठलंही मशीन अस्तित्वात नाहीये. मग हे झाले फर्स्ट लॉचे सर्वच्या सर्व स्टेटमेंट्स. यस, मग आता पहा, आता आपण फर्स्ट लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म बघणार आहे. मॅथमॅटिकल फॉर्म म्हणजे काय, म्हणजे त्याचं इक्वेशन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण आपलं 10वं लेक्चर आलं मित्रांनो. हा सिलेबसचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि याच्यापर्यंत पोचायला आपल्याला 9 लेक्चर पार करावे लागले. मी सुद्धा वाट बघत होतो कधी फर्स्ट लॉ सुरू होईल. ॲज पर युअर बुक मॅथमॅटिकल फॉर्म इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तुमच्या पुस्तकानुसार मॅथमॅटिकल फॉर्म दिला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. व्हॉट इज अ डेल यू, व्हॉट इज अ डेल यू, डेल यू इज इक्वल टू U2 मायनस U1. व्हॉट इज अ U2, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. व्हॉट इज अ U2, U2 इज फायनल इंटरनल एनर्जी, बरोबर आहे मित्रांनो. U2 काय आहे, फायनल इंटरनल एनर्जी. व्हॉट इज अ U1, U1 इज इनिशियल इंटरनल एनर्जी. What is a delta U? Delta U is a change in internal energy. And what is a Q? Q is a
heat exchange. What is the W? W is the work done. 2 लेक्चर बघितलंय आपण वर्क डन हीट एक्सचेंजमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय, बरोबर आहे. मग हे याच्यातले चारही टर्म आपण बघितले. U2 इज अ फायनल इंटरनल एनर्जी, U1 इज अ इनिशियल इंटरनल एनर्जी, Q इज अ हीट एक्सचेंज, W इज अ वर्क डन. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये मी एक क्वेश्चन विचारला होता, U2 आपण काढू शकतो का? नाही. U1 आपण एक्झॅक्टली काढू शकतो का? नाही. मग डेल्टा यू कसा निघतो? त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देतोय मित्रांनो, नीट ऐका. जरी आपण U2 काढू शकत नाही, जरी आपण U1 काढू शकत नाही, तरी आपण डेल्टा यू काढू शकतो, कारण डेल्टा यूसाठी काढायचा असतो Q आणि W. Q काढू शकतो का? हो. W काढू शकतो का? Wचे तर आपण फॉर्म्युले बघितले, W इन रिव्हर्सिबल, W इन इरिव्हर्सिबल, -P डेल्टा V मायनस डेल्टा NRT, बरोबर आहे. 2.303 NRT log 10 V2 अपॉन V1 W मॅक्सचा फॉर्म्युला होता तो. म्हणजे वर्क डन काढू शकतो, हीट एक्सचेंज काढू शकतो, दोघांवरनं आपण चेंज इन इंटरनल एनर्जी काढू शकतो. जरी आपल्याला U2 आणि U1 आला नाही मित्रांनो, तरी सुद्धा आपण डेल्टा यू या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो. मग आता हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन आहे. कसं आलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन ते सांगतो. समजा आपल्याकडे ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमचं इनिशियल स्टेट 1मध्ये आणि इनिशियल इंटरनल एनर्जी U1 आहे, Q W. इनिशियल हीट Q आहे, W1 आहे. आता ही सिस्टीम, हिची स्टेट चेंज झाली आणि हिची स्टेट झाली 2. पण ही सिस्टीम अडियाबॅटिक आहे मित्रांनो. व्हॉट इज अ अडियाबॅटिक? व्हॉट इज अ अडियाबॅटिक? अडियाबॅटिक मीन्स Q इज इक्वल टू 0. अडियाबॅटिक म्हणजे अशी सिस्टीम, परत सांगतो, ऑलरेडी आपण बघितलं अडियाबॅटिक सिस्टीम, अडियाबॅटिक प्रोसेसेस म्हणजे काय. अडियाबॅटिक म्हणजे अशी सिस्टीम जिच्यामध्ये हीट ही बाहेर पण जात नाही आणि हीट ही आत पण येत नाही. नायदर हीट इज गिवन नॉर हीट इज टेकन. अशा सिस्टीमला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक. एक एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो. पहा, आपल्याकडे ही सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये गॅस आहे, वर पिस्टन आहे आणि या सिस्टीमला आपण आयसोलेटेड केलं आहे. आयसोलेटेड म्हणजे काय? हीट बाहेर पण येत नाही आहे, हीट आत पण जात नाही. तर अशा केसमध्ये ही झाली ॲडियाबॅटिक सिस्टीम. आता ॲडियाबॅटिक सिस्टीममध्ये काय होतं? हीट बाहेर जात नाही, आत येत नाही. व्हॉट इज अ Q? Q इज अ हीट एक्सचेंज. किती एक्सचेंज झाला? काहीच नाही झाला ना. हीट दिलीच नाही, हीट घेतलीच नाही, म्हणजे हीट बाहेर गेलीच नाही, हीट आत आलीच नाही. मग त्या केसमध्ये एक्सचेंज किती झाला आहे? 0 झाला आहे. आता हा पिस्टन असा आहे, हा वर पण आला नाही, हा खाली पण गेला नाही. म्हणजे याचं कंप्रेशन पण झालं नाही आहे आणि एक्सपान्शन पण झालं नाही. पहा, एक्सपांड नाही, कंप्रेस नाही, म्हणजे W इज ऑल्सो इक्वल टू 0. पहा, मी परत सांगतोय, काय झालं? अडियाबॅटिक आहे, हीट एक्सचेंज काय? 0. एक्सपान्शन झालं नाही, कंप्रेशन झालं नाही. पहा, पिस्टन जिथे आहे तिथेच आहे, याचं एक्सपान्शन पण झालं नाही, याचं कंप्रेशन पण झालं नाही. मग अशा केसमध्ये काय झालं? नायदर एक्सपान्शन नॉर कंप्रेशन, वर्क डन इज 0. काहीच नाही झालं ना वर्क डन काय झालं मग? 0. म्हणजे काय? पहा, डेल्टा यू इज इक्वल टू Q प्लस W. व्हॉट इज द Q इन दिस सिस्टीम? याची इंटरनल एनर्जी फायनल आपण घेऊ U2, Q1 W1 वर्क डन. जेवढं सुरुवातीला होतं तेवढंच आता आहे, एनर्जी तेवढीच आहे. म्हणजे चेंज किती झाला? 0. W किती झाला? 0. मग हा झाला 0, हा झाला 0. व्हॉट इज द डेल्टा यू? डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. हा किती आहे? 0 प्लस 0 0. व्हॉट इज द यू? मग U2 इज इक्वल टू इकडचा मायनस, इकडे आल्यावर काय होईल? प्लस U1. म्हणजे काय? नीट पहा, ही जी फायनल इंटरनल एनर्जी होती आणि इनिशियल एनर्जी आहे, त्या दोन्ही काय आहेत? सेम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? म्हणजे एनर्जी चेंज झाली आहे का मित्रांनो? एनर्जी चेंज झाली आहे का? चेंज झालेली नाही आहे. व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी तयार होते का? नाही. डिस्ट्रॉय होते का? नाही. मीन्स व्हॉट? एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज अ सेम. एनर्जी काय राहते? सेम. मित्रांनो, मला असं वाटतं आता तुम्हाला कळालं असेल
की याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स का म्हणता, कारण याच्यावरून हे प्रूव्ह होतं आहे की एनर्जी काय राहते सेम. पण एनर्जी केव्हा सेम राहते मित्रांनो, सिस्टीमची एनर्जीबद्दल आपण बोलतो या ठिकाणी. सिस्टीमची एनर्जी केव्हा सेम राहते मित्रांनो, सिस्टीमची एनर्जी तेव्हाच सेम राहते जेव्हा सिस्टीम ही अडियाबॅटिक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची हीट एक्सचेंज करत नाही, हीट देत नाही, हीट घेत नाही, कुठलंही काम करत नाही, त्याची एनर्जी काय राहते सेम. मित्रांनो हे प्रूव्ह होतं, ते पण हे तेव्हाच प्रूव्ह होतं जेव्हा हीट एक्सचेंज होत नाही, वर्क डन होत नाही. त्या केसमध्ये हे इक्वेशन प्रूव्ह होतं. U2 इज इक्वल टू U1 मीन्स इंटरनल एनर्जी रिमेन सेम. मित्रांनो U1 काढता येत नाही, U2 काढता येत नाही, पण डेल्टा U काढता येतो, कारण Q काढू शकतो आपण. आणि आपण काय काढू शकतो, W. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की U2 निघत नाही, U1 निघत नाही, पण एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ डेल्टा U कॅन बी कॅल्क्युलेटेड. हाऊ दिस डेल्टा U कॅन बी कॅल्क्युलेटेड, दिस डेल्टा U कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम Q अँड W. Q इज अ हीट अँड W इज अ वर्क डन. त्याच्यावरून आपण काढू शकतो. मित्रांनो मी आता काही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा जो हा फॉर्म आहे त्याच्याबद्दल खूप महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे, जे तुमच्या बुक्समध्ये पण दिलेले नाही आहेत, पण JEE मेन्स ॲडव्हान्स नीटमध्ये खूप महत्त्वाचे आहे, रेग्युलरमध्ये पण महत्त्वाचे आहे. पहा, JEEला क्वेश्चन आला होता मित्रांनो. पहा, if system absorb Q kilojoule of heat and does W work done on surrounding, what is first law of thermodynamic. मित्रांनो क्वेश्चन नोट करून घ्या, क्वेश्चन नोट करून घ्या, स्टार क्वेश्चन आहे. यस, त्याचे ऑप्शन्स मी लिहून देतो आणि मग आपण क्वेश्चन डिस्कस करू. ऑप्शन नंबर 1 होता डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. ऑप्शन नंबर 2 होता डेल्टा U इज इक्वल टू Q माइनस W. ऑप्शन नंबर 3 होता डेल्टा U इज इक्वल टू माइनस Q प्लस W. ऑप्शन नंबर 4 होता डेल्टा U इज इक्वल टू Q माइनस W. आता आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहिती आहे मित्रांनो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, व्हॉट इज द आन्सर फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण डोळे बंद करून सांगू शकतो. आपल्या पुस्तकात एकदम बोल्ड करून लिहून दिलं आहे, त्याला बॉक्स करून लिहून दिलं आहे, CBSEमध्ये पण लिहून दिलं आहे मित्रांनो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. आणि हा प्रॉब्लेम मुलांनी सॉल्व केला, याचा आन्सर लिहिलं डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. पण हे चुकलं होतं मित्रांनो. का चुकलं होतं सांगतो. पहा, ही सिस्टीम आहे. ॲब्सॉर्ब हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. ॲब्सॉर्ब Q, ॲब्सॉर्बचा अर्थ असतो सिस्टीमने घेतली, किती घेतली Q. जेव्हा एनिथिंग विच इज कमिंग इन द सिस्टीम तेव्हा तो WQ असतो. पण डज W वर्क डन ऑन द सराउंडिंग, हे खूप महत्त्वाचं होतं. याच्या पहिले मी वर्क डनमध्ये एक्सप्लेन केलं आहे, परत एक्सप्लेन करणार आहे, आता पण एक्सप्लेन करतो आहे. पहा, ऑन द सराउंडिंग म्हणजे काय. ऑन द सराउंडिंग म्हणजे ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमने सराउंडिंगवर काम केलं आहे. ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमने सराउंडिंगवर काम केलं आहे, म्हणजे वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. जेव्हा कुठलं पण वर्क इज डन ऑन द सराउंडिंग म्हणजे ते एक्सपान्शन असतं मित्रांनो. आणि एक्सपान्शनचं वर्क डन हे आपल्याला निगेटिव्हच घ्यावं लागतं. इट मस्ट बी, इट शुड बी निगेटिव्ह. हा JEEचा क्वेश्चन होता मित्रांनो. एक्सपान्शन आहे, वर्क डन ऑन द सराउंडिंग, एक्सपान्शनचं वर्क डन हे निगेटिव्ह असतं. इट शुड बी निगेटिव्ह. त्या केसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होता. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स होता डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. आपला Q काय प्लस, पण W काय मायनस. उत्तर काय झालं, आन्सर काय झालं, ऑप्शन नंबर 2 हे काय झालं रॉंग. हा खूप भारी प्रश्न होता, हा खूप भारी प्रश्न होता.
येस, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याचं उत्तर नव्हतं, याचं उत्तर होतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. अशा स्वरूपाचे प्रश्न बोर्डात सुद्धा आले, CETत पण आले, नीटमध्ये पण आले. पहा, परत सांगतोय, हा MCQ नोट डाऊन करून घ्या. सिस्टीम ॲब्सॉर्ब, आता हे दोन्ही पॉईंट मी परत एक्सप्लेन करेल. यस. मग मित्रांनो, मी आता तुम्हाला फर्स्ट लॉबद्दल काही स्टेटमेंट्स, काही महत्त्वाचे पॉईंट्स लिहून देतो. ते नेहमी लक्षात ठेवा. एंट्रन्स JEE असो, नीट असो, CET असो, रेग्युलर असो, कुठेही असो, प्रॉब्लेम सॉल्व करताना मी आता जे लिहून देणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. यस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा 4 प्रकारे लिहू शकतो आपण. पहा, ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब केली. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲब्सॉर्ब? एंडोथर्मिक. बरोबर आहे. आणि सिस्टीमवर वर्क डन झालं ऑन सिस्टीम मीन्स जनरली कंप्रेशन. काय असतं? कंप्रेशन. कंप्रेशन म्हणजे गॅस कंप्रेस झाला आहे. गॅस कंप्रेस झाला आहे आणि सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब केली आहे. हीट पण ॲब्सॉर्ब केली आहे. गॅस काय झाला आहे? कंप्रेस. तर त्या केसमध्ये तो विल क्यू काय झाला? क्यू काय झाला? क्यू झाला पॉझिटिव्ह आणि डब्ल्यू काय झाला? पॉझिटिव्ह. दोन्ही काय? पॉझिटिव्ह. व्हॉट इज द डेल्टा यू? मग डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पण पॉझिटिव्ह प्लस डब्ल्यू. आता पुढे ही सिस्टीम आहे. सिस्टीमने हीट दिली. दिलेली गोष्ट ही आणि सिस्टीमचं एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन झालं म्हणजे काय? सिस्टीमने हीट दिली आणि गॅसचं पण एक्सपान्शन झालं. हीट पण दिली, गॅसचं पण एक्सपान्शन झालं आणि एक्सपान्शन झालं तर वर्क डन. त्या केसमध्ये वर्क डन एक्सपान्शन म्हणजे काय? ऑन सराउंडिंग. म्हणजे हा गॅस आहे, हा काय झाला? हा एक्सपांड झाला आहे. वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. वर्क इज डन. पिस्टन वर गेला म्हणजे वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. त्या केसमध्ये वर्क डन निगेटिव्ह असतं. वर्क डन निगेटिव्ह, हीट निगेटिव्ह. व्हॉट इज अ डेल्टा यू? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू कसा आहे? मायनस क्यू. डब्ल्यू कसा आहे? मायनस डब्ल्यू. हा आला फर्स्ट लॉ. पहा पुढे सिस्टीम आहे, हीट घेतली प्लस हीट. सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब केली. ॲब्सॉर्ब केली म्हणजे हीट घेतली. सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब केली म्हणजे हीट घेतली. घेतल्यानंतर ती काय असेल? पॉझिटिव्ह. आणि वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. म्हणजे काय? कंप्रेशन म्हणजे वर्क डन काय झालं? निगेटिव्ह. सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो, पहा, हा पिस्टन आहे, याला तुम्ही हीट केलं, याला आपण हीट केल्यानंतर याचा हा काय होईल? याच्यातला जो गॅस आहे, याच्यातले जे गॅस मॉलिक्यूल आहे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल. कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे स्पीड वाढला म्हणजे ते पिस्टनला वर ढकलायचा प्रयत्न करतील. ॲक्च्युली ते वॉलला पण ढकलायचा प्रयत्न करतील, पण वॉल तर रिजिड आहे, ती सरकणार नाही. मग पिस्टन वर सरकेल. जसं कुकरमध्ये पाणी टाकलं, गरम करायला सुरुवात केली का त्याच्यातली जी वाफ आहे ती एक्सपांड होते आणि शिट्टी वर येते. तसाच हा पिस्टन वर जाईल. म्हणजे काय झालं? कंप्रेशन नाही, सॉरी. म्हणजे काय झालं? एक्सपान्शन. यस, इथे करेक्ट करून घ्या. एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन म्हणजे काय? जेव्हा पण एक्सपान्शन होतं तेव्हा वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, म्हणून ते काय असतं? निगेटिव्ह. परत सांगतो मित्रांनो, सिस्टीमच्या आत काही पण येत असेल तर पॉझिटिव्ह आणि बाहेर काही पण जात असेल तर ते निगेटिव्ह. मग वर्क डन निगेटिव्ह. आता पहा काय होईल? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. मित्रांनो, हा मोस्ट ॲक्युरेट फॉर्म आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा.
येस, लक्षात ठेवा. जरी तुमच्या पुस्तकात हा दिला आहे पण दिस इज द मोस्ट ॲक्युरेट. का सांगतो लॉजिक काय सांगतं, सिम्पल थोडंसं डोकं वापरा. जर तुम्ही याला गरम केलं हीट गिवन तर पिस्टन वर येईल. याला जर गरम केलं तर पिस्टन वर येईल. पिस्टन वर आला म्हणजे गॅस एक्सपांड झाला. याला जर हीट केलं तर पिस्टन वर येईल. पिस्टन वर आला म्हणजे गॅस एक्सपांड झाला. गॅस एक्सपांड होतो. ही प्रॉपर कंडिशन आहे मित्रांनो. इथे पहा काय दिलं आहे, आपण हीट दिली, हीट ॲब्सॉर्ब केलं आणि काय झालं आहे, कंप्रेशन. मला सांगा मित्रांनो, याला आपण गरम करतोय आणि गॅस कंप्रेस होतोय. असं होऊ शकतं का? असं होत नाही. तुमच्या पुस्तकात दिलेला जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा फॉर्म आहे तो खरं बघितलं तर साइन कन्व्हेन्शननुसार चुकीचा आहे. खरा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा फॉर्म हा आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हा दिसेल. जरी तुमच्या पुस्तकात हा दिला आहे, तुम्ही गुगलवर टाकलं मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तर हा दिला आहे. हा का दिला आहे? कारण हा ॲक्युरेट आहे. हा ॲक्युरेट नाही, हा इनॲप्रोप्रिएट आहे. लॉजिकली हा रॉंग आहे. हीट घेतली पण आणि वर्क पण सिस्टीमवरच झालं आहे. असं होत नाही मित्रांनो. याने जर हीट घेतली तर जनरली ती हीट अनस्टेबल होतो आणि ही जी सिस्टीम आहे सराउंडिंगवर वर्क करतो, गॅस एक्सपांड होतो. लॉजिक लावा मित्रांनो. कुकरला जर गरम केलं तर शिट्टी वर येते, बरोबर आहे. म्हणजे हीट दिली तर गॅस एक्सपांड होतो आणि तो बाहेर निघतो शिट्टीमधून. हे मोस्ट ॲक्युरेट, मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि चौथी केस बघू मित्रांनो. चौथ्या केसमध्ये पहा, ही तुमची सिस्टीम आहे. यस, याच्यामध्ये काय झालेलं आहे, हीट ही बाहेर दिली आहे. हीट इज गिवन आउट अँड गॅस इज कंप्रेस. गॅस काय झाला आहे, कंप्रेस. हीट गिवन आउट म्हणजे काय, हे काय झालं -Q आणि कंप्रेस झाला म्हणजे काय +W. डेल्टा U इज इक्वल टू -Q प्लस W. किंवा उलटं पण लिहू शकता, -Q. म्हणजे काय मित्रांनो पहा, हा जो पिस्टन आहे याच्यामधून हीट बाहेर गेली, याच्यात गॅस आहे. हीट बाहेर गेली म्हणजे मी याला कूल केलं. सिंपल लॉजिक आहे. हीट बाहेर गेली म्हणजे मी याला काय केलं, कूल केलं तर काय होईल, गॅस हा कंप्रेस होईल. कूल केलं तर काय होईल, गॅस हा कंप्रेस होईल आणि हा पिस्टन कुठे येईल, खाली येईल. लॉजिकली करेक्ट आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, हे लॉजिकली करेक्ट आहे. करेक्ट रॉंग. हे खूप डिटेल सांगतोय मी मित्रांनो तुम्हाला. का सांगतोय की आपण जेवढं डिस्कशन करू तेवढं तुम्हाला चांगलं समजेल. हे कुठेच दिलेलं नाही आहे, पण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण जोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, फार्मसीला जा, BScला जा, थर्मोडायनॅमिक्स प्रत्येक ठिकाणी असणार आहे. सायन्सच्या प्रत्येक फील्डमध्ये असणार आहे. म्हणून मी एक टर्म क्लिअर करतोय. का रॉंग आहे, थोडं डोकं लावा मित्रांनो. हीट दिली आणि गॅस एक्सपांड झाला. मित्रांनो, असं होऊ शकतं का की तुम्ही एखाद्या गॅसला हीट दिली म्हणजे कूल केलं, एखाद्या गॅसला कूल केलं आणि तो एक्सपांड झाला? लॉजिकली नाही होऊ शकत. पाण्याची वाफ आहे, जर तुम्ही तिला कूल केलं तर त्याचं पाणी होतं म्हणजे कंप्रेशन होतं. म्हणजे काय होतं आहे, कंप्रेशन होतं आहे, बरोबर आहे. असं होऊ शकतं का की तुम्ही थंड केलं आणि एक्सपान्शन झालं? होत नाही. तुम्ही गरम केलं आणि कंप्रेशन झालं? होत नाही. त्याच्यामुळे ही लॉजिकली रॉंग आहे. मी सायंटिफिकली रॉंग आहे, थेरॉटिकली राईट. चारही फॉर्म बरोबर आहे. एक्झाममध्ये चारही येतील, पण लॉजिकली हे रॉंग आहे, हे राईट आहे. वस्तुस्थितीचा जर विचार केला मित्रांनो तर हे दोघंच फक्त बरोबर आहे. पण तुमच्या पुस्तकात हा दिलेला आहे जो लॉजिकली रॉंग आहे, पण तो स्टेटमेंटच्या दृष्टीने बरोबर आहे. तो बरोबर आहे. कसा बरोबर आहे आपण पुढे बघणार आहे. हे चारही लॉ बरोबर आहे. कंडिशनवर डिपेंड आहे मित्रांनो. 4 कंडिशनवर 4 स्टेटमेंट तयार झाले आपले. मी 4ही स्टेटमेंट एकत्र करून देणार आहे. आता शॉर्टकट देणार आहे तुम्हाला. पहिले लक्षात ठेवा, ॲब्सॉर्ब ऑन द सिस्टीम, दोन्ही पॉझिटिव्ह. आत येत आहे, दोन्ही पॉझिटिव्ह. बाहेर चालला निगेटिव्ह. हा आत आला पॉझिटिव्ह, हा बाहेर गेला निगेटिव्ह. हा बाहेर गेला निगेटिव्ह, हा आत आला पॉझिटिव्ह. मग हे 4 फॉर्म तयार झाले. लॉजिकली हे दोघं मोस्ट ॲक्युरेट आहे. कसे ॲक्युरेट आहे, तुम्ही जर सिस्टीमला गरम केलं तर गॅस एक्सपांड होईल, तुम्ही जर सिस्टीमला कूल केलं तर गॅस कंप्रेस होईल, बरोबर. हे चारही फॉर्म, हे चारही स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्या. आता मी चारही एकत्र करून दाखवतो आणि एक शॉर्टकट देतो तुम्हाला.
पहा, दिस इज अ सिस्टीम, heat Q given, Q given, what is the meaning of Q given? Means cool. Hold down. What is the meaning of Q taken? Absorb, heated. Work is done on the system. जनरली काय असतं? कंप्रेशन. मित्रांनो, आता या दोन्हीही गोष्टी प्लस आहेत. हीट गिवन मायनस आहे. वर्क इज डन बाय सिस्टीम. आता 4 साइन कन्व्हेन्शन आपण दुसऱ्या तिसऱ्यांदा बघतोय. हीट दिली, कूल केलं, निगेटिव्ह. हीट सिस्टीमने बाहेर दिली, कूल झाली, निगेटिव्ह. ही सिस्टीमच्या आत आली, काय झालं? हीटेड, पॉझिटिव्ह. हे 4ही साईन लक्षात ठेवा. आणि प्रॉब्लेममध्ये फक्त बघत जा की हीट दिली आहे, हीट घेतली आहे, वर्क डन आहे, ऑन द सिस्टीम आहे, वर्क डन बाय द सिस्टीम आहे. त्याच्यावरनं हे 4ही साईन तुम्ही ठरवू शकता. म्हणजे आता बघू आपण Q W. यस, मग पहा, हीट गिवन काय झालं? हीट गिवन काय झालं? निगेटिव्ह. वर्कच्या ठिकाणी आपण लिहू कंप्रेशन म्हणजे ऑन सिस्टीम. ऑन सिस्टीम म्हणजे काय झालं? पॉझिटिव्ह. मग फर्स्ट लॉ काय येईल? Q कसा आहे? निगेटिव्ह. W कसा आहे? पॉझिटिव्ह. डेल्टा U काय आला? पुढे चला, हीट गिवन म्हणजे काय? कूल. हीट ॲब्सॉर्ब्ड म्हणजे काय? पॉझिटिव्ह. म्हणजे काय? हीटेड. बरोबर आहे, म्हणजे काय? हीटेड. आणि कंप्रेशनच घ्या म्हणजे काय? पॉझिटिव्ह. ऑन द सिस्टीम काय येईल? Q प्लस W. पुढे हीट इज गिवन म्हणजे काय? निगेटिव्ह. म्हणजे काय? कूल्ड. सिस्टीमला कूल केलं आहे. गॅस काय झाला आहे? एक्सपांड म्हणजे काय? निगेटिव्ह. म्हणजे काय? बाय सिस्टीम. हे शब्द महत्त्वाचे मित्रांनो. म्हणजे काय? निगेटिव्ह. म्हणजे काय होईल? Q मायनस W. आणि चौथी केस, हीट इज ॲब्सॉर्ब म्हणजे काय मित्रांनो? पॉझिटिव्ह. म्हणजे काय? हीटेड. आणि या ठिकाणी घेऊ आपण एक्सपान्शन म्हणजे गॅस एक्सपांड झाला. एक्सपांड म्हणजे काय? बाय सिस्टीम. तो काय असतो? निगेटिव्ह. Q कसा आहे मित्रांनो? पॉझिटिव्ह. W कसा आहे मित्रांनो? निगेटिव्ह. म्हणजे मग डेल्टा U इज इक्वल टू प्लस मायनस Q प्लस मायनस W. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन. तो प्लस असू शकतो, तो मायनस असू शकतो, तो प्लस असू शकतो, तो मायनस असू शकतो. प्लस केव्हा असतो, मायनस केव्हा असतो, प्लस केव्हा असतो, मायनस केव्हा असतो, सर्व तुम्हाला मी सांगितलं आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा. तुमच्या पुस्तकापेक्षा थोडीशी स्क्रिप्ट वेगळी आहे. थोडंसं हे मी 1-2 पॉईंट ॲड केले, पण ते ॲड केले तरच तुम्ही पुढचे क्वेश्चन सॉल्व करू शकता, नाही तर सॉल्व करू शकत नाही. मित्रांनो, फर्स्ट लॉ संपलेला नाही आहे. हे लेक्चर खूप लांबणार आहे. 1.5-2 तासाचं लेक्चर होणार आहे. आता पुढे आपण बघणार आहे फर्स्ट लॉ इन व्हेरियस प्रोसेसेस. मी जेव्हा प्रोसेस शिकवत होतो तेव्हा सांगितलं होतं आपण प्रोसेस परत एकदा बघणार आहे. आता आपण सर्व प्रोसेस परत एकदा बघणार आहे. मित्रांनो, प्लीज प्रोसेसचं लेक्चर नंबर 2, 3, 4 परत एकदा बघून घ्या. ज्यांनी लेक्चर्स बघितले नाही त्यांनी 1 to 9, 10 पर्यंत सर्व लेक्चर बघा, कारण आपल्याला हे सर्व उद्या कंबाईन करायचे आहेत.
यस, मग डेल्टा यू इज इक्वल टू प्लस मायनस क्यू प्लस मायनस डब्ल्यू. क्यू प्लस केव्हा असतो, क्यू प्लस केव्हा असतो, वेन क्यू इज प्लस, वेन हीट इज ॲब्सॉर्ब, वेन क्यू इज मायनस, वेन हीट इज गिवन, वेन डब्ल्यू इज प्लस, डब्ल्यू ऑफ compression is positive, when W is minus. पाठच करू घ्या मित्रांनो, चार्ट बनवून ठेवा, परत परत रिवाइज करा, परत परत लेक्चर ऐका, 2-2 3-3दा ऐका. यस, काय डाऊट असेल तर विचारा. मी हे तुम्हाला आत्ता जे लिहून दिलं हे होतं पूर्ण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल फॉर्म इन एक्स्ट्रीम डिटेल. अजून संपलेलं नाही मित्रांनो, याला आपण अजून पुढे डिराईव्ह करणार आहे. हे इथे संपलं नाही आहे, पुढे अजून जाणार आहे. सो हिअर नाव वी विल स्टॉप.